भारत माता की अत्याचार करणारा अमोल लोळेचा निषेध असो नराधमाला फाशी झालीच पाहिजे। नराधमाला फाशी झालीच पाहिजे। शिक्षक वृद्धला काळीमा फासणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे। कोरपणा तालुक्यामध्ये झालेले ह्या चिमुकलीवर जी अमोल लोळे यांनी जे चिमुकल्या मुलीवर जे अत्याचार केला आहे त्या अत्याचाराविरुद्ध आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे गडचांदूरमध्ये निषेध करण्यात येत आहे। तर आज ते एका मुलीवर नाही तर अनेक मुलीवर त्यांनी अनेक दिवसापासून हे असे अत्याचार तो करत होता। हे आम्हाला भारतीय जनता पक्षाला हे मुळीच मान्य नाही। यासाठी आम्ही या नराधमाला अमोल लोळे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी गडचांदूर शहरातर्फे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केला आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्त्री शक्तीला आज घटस्थापनेच्या दिवशी आम्ही घटस्थापना करतो आणि अशा नराधमाच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे म्हणून प्रयत्न करतो। पॉक्सो ऍक्ट नुसार 2019 मध्ये अमेंडमेंट झालेला आहे। त्या अंतर्गत फाशीची शिक्षा आणि उमरकैद ही लागू करण्यात आलेली आहे। परंतु असे समाज विघटक लोक जे साक्ष पुरावे किंवा काही गोष्टी ज्या तरतूद केलेल्या आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणून आपण सुटण्याचा प्रयत्न करत असतात। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की अशी जर घटना होत असेल काही एव्हिडन्स जर दूर करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर पॉक्सो अंतर्गत जे त्याच्यावर जे शिक्षा लादायची आहे त्या शिक्षेला आपण कुठेतरी कमी पडू। त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही घटना घडायच्या अगोदर आपण सर्वांना या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न राहू। हा एक निषेध मोर्चा आहे। फक्त निषेध मोर्चाने समाजामधले या प्रकारची जी समाजामध्ये घटना घडत आहे की थांबणार नाही। तुमच्या सर्वांची मानसिकता बदलणे फार आवश्यक आहे। आपण शिवरायांची औलाद आहोत। आपण शिवरायांनी ज्या पद्धतीने सर्व स्त्री मातेचा सन्मान केला त्या पद्धतीने तुम्हा सर्व माता भगिनी आणि माझ्या भावांना मी विनंती करते की तुमचे विचार बदला। आज महिलांकडे तुमची वृत्ती पाहण्याची बदललेली आहे। त्याचबरोबर आज तुम्ही चिमुकलीकडे सुद्धा वासनेच्या नजरेने बघत आहात। तुमची मानसिकता तुम्ही बदलवा। या काँग्रेस अध्यक्ष शहर अध्यक्ष अमोल लोळे या व्यक्तीने अशी हिम्मत का बरं केली? हिम्मत करण्याचं कारण हेच कारण आपण या समाज विघटक लोकांना आपल्या पाठीशी घालत आहोत। हा पाठीशी घालण्याची जी आपली वृत्ती आहे त्या वृत्तीला निर्बंध घालणे आवश्यक आहे। त्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष तालुका आम्ही प्रयत्नशील राहू आणि प्रयत्न करू आणि त्याची पॉक्सो अंतर्गत त्याला फाशीची शिक्षा मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत राजुऱ्याचा प्रकार पाहिला असेल। आदिवासी मुलींच्या हॉस्टेलवर ज्या नेत्यांच्या छत्रछायेखाली राहत होत्या मुली त्यांच्यावर अत्याचार करण्याचं याच विभागातील आमदारांच्या भावाने कृत्य केलं आणि म्हणून यांना कुठलीही लाज लज्जा नाही आहे। हे सगळे लाज लज्जा सोडलेले लोक आहेत आणि आज काय करतात तर या अमोल लोळे नावाच्या या काँग्रेसच्या युवा शहर अध्यक्षाला वाचवण्यासाठी त्या कोरपणा शहरातील जे नेते आहेत काँग्रेसचे हे वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते। पण आज या देशात जे कायदे आहेत आज नरेंद्र मोदीचे आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या हातून कोणीही सुटणार नाही। जो महिलांच्या विरोधात जाईल जो महिलांवर अत्याचार करेल त्याला शिक्षा देण्याचं काम आमचं सरकार आज करते आहे। आणि एकच मुलगी नाही आहे, मी तर सांगू शकते की या नराधमांनी आजपर्यंत कित्येक मुलींना आपल्या हौसेला बळी पाडलं असेल आणि कित्येक मुली या त्याच्या बळी पडल्या सुद्धा असतील। पण ज्या आज या मुलीच्या आईवडिलांवर दबाव आणला जात आहे की तुम्ही केस मागे घ्या। अरे तुमच्या घरी जर तुमच्या आईवडिला मुलींच्या बाबतीत असं झालं तर तुम्ही हेच बोलणार आहात का? पण काँग्रेसवाल्यांच्या नजरेत मात्र बाई ही एक उपभोगाची वस्तू आहे आणि म्हणून ते या नराधमाला वाचवू पाहतात। माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की या काँग्रेसवाल्यांना सद्बुद्धी दे, या काँग्रेसवाल्यांना चांगली बुद्धी दे की महिलांचा सन्मान करण्याचा, महिलांचा सत्कार करण्याचा। आणि म्हणून या 11 वर्षीय मुलीवर जो अत्याचार झाला त्याचा आम्ही निषेध करतो आणि या अमोल लोळेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सुद्धा करतो। आणि आम्ही सगळीकडे हा आमचा मोर्चा इथेच बंद होणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये हा आमचा मोर्चाचा निषेध सुरूच राहणार आहे। जोपर्यंत याला फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी त्या चिमुकलीसाठी लढा देत राहणार आहे। निषेध असो, निषेध असो, काँग्रेसचा निषेध असो, निषेध